श्रीशा, मनाली ताई गेल्या, आता कसं वाटतं? म्हणजे वाईट वाटतं, असं वाटतं की ते परत परत यावं, बसावं, राहावं. आणि दर्शन दादा डॉक्टर कसं होतं स्वभावानं? छान होतं. आहे नाही? आणि असं वाटलंच नाही ना आपण त्यांना पहिल्यांदा भेटलो? असं वाटलं की हा हे आपल्या सारख्या घरी येत जाते. हा, म्हणजे ते कोणतर असं नवीन आलेत किंवा म्हणजे ह्यांना आपण आधी कधी पाहिलेलं नाही असं काहीच वाटलं नाही. असं वाटलं की हे आपल्यात म्हणजे आपण म्हणजे काय म्हणायचं, आपलं काहीतरी नाते संबंध आहेत आणि तेच आलेत परत भेटायला वगैरे असं, आणि कम्फर्टेबल एकदम. आणि ते पण आणि आम्ही पण, म्हणजे खरंच असं वाटलं नाही की आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलो. तर खरंच मनाली ताईंचा स्वभाव पण छान आहे, त्यांचा मुलगा म्हणजेच डॉक्टर त्यांचा पण स्वभाव छान आहे, दर्शन दादांचा पण स्वभाव छान आहे, आणि सगळीजणच ते तिघं पण फ्रीली होते, त्यामुळं काय असं टेन्शन आलं नाही. आणि जातो जातो करत म्हणजे आपल्या फॅमिली बरोबर एक विषय शेअर करूया. मनाली ताईंची भरपूर इच्छा होती की ह्याला बघायचा, बाजीला, कारण त्या बाजीवर एवढा जीव असा म्हटलं तर वाळून टाकतील एवढ्या वेळा त्यांनी बाजीसाठी आर्थिक मदत सुद्धा केलेली, आणि मी ज्या त्यावेळी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं सुद्धा आहे. आणि ताई आलेल्या खास बाजीला बघायला, बाजी कसा बघतो बघा, आणि म्हणले आम्ही बाजीला बघणार, म्हणजे त्या स्टार्टिंगला बकासूरला बघणार असंच बोललेल्या, तर त्यांनी तसंच केलं. आधी बकासूरचं दर्शन घेतलं आणि मग बाजीला, रायबाला, आपल्या सगळ्या दावणीला भेटायला आल्या. आणि भेटायला येताना हा जो हार दिसतोय तर हाच हार घेऊन आल्या, म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या चरणावरचा आणि बकासूरच्या डोक्याला लावून आणलेला आशीर्वाद आहे तो. तर खरंच ताई आल्या आणि छान वाटलं. आणि मग अशी सांगायचं राहिलं की त्या कशा आलत्या की बाजीला बघायचं, रायबाला बघायचं, की सकाळ उठून रिटर्न म्हणजे जायचं, कसं वेळ झाला त्यांना यायला. आणि आत्ता वाजलेत, तुमच्याबरोबर शेअर करते, आत्ता वाजलेत 5, म्हणजे 4:53 झालीत. आणि त्यांना म्हणजे निघायला इथनं जवळजवळ 5 वाजत आले, आणि त्यांचा पण पाय निघत नव्हता, आणि आम्हाला पण असं वाटत होतं की ती जाऊन येत, पण शेवटी आता त्यांची पण भरपूर महत्त्वाची काम आहेत त्यामुळे ते गेलेत. ताई छान वाटलं ताई आल्यामुळं. तर चला, भरपूर वेळ झाला व्हिडिओला, एडिट करायचा राहिलाय, तर आता मी तो एडिट करून घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. चला, तर रायबानं हाराची काय अवस्था केली बघू शकता. असा रायबा आहे, तसा बाजी नाही माझं बाळ. मला रायबा आवडतो. मला तर रायबा आवडतो. कसं साहेब, 2 व्हीलर घ्या, 4 व्हीलर घ्या, ट्रॅक्टर घ्या, पिकअप घ्या, कायम गाडीत. म्हणजे त्याला घावलो का नाही बरोबर कुठं जाताना, डायरेक्ट गाडीत येते. झाले आता आवरून, चला. सगळी मोठी गाडी आणली, म्हणजे सकाळी थोडं वाजत होती, लवकर आलेलो असं, त्यामुळे म्हटलं चला मोठी गाडी घेऊन जाऊया. वैरम निवांत खात बसलीत भाज्या, इकडं रायबा, तिकडं पिंट्यान, त्याच्या पलीकडे म्हातारा. जागे आता सोडलेलं नाही का अजून? थांबील आई जा लवकर. काय थोडं वाजते आत्ता. ए पाहायला पाहिजे पाय. आई थांबल्याच इथंच. ह्या साईडला टाकू. गापरा नाही काय करत. अरे आधी टाप फिरव की, टाप घाल की तू आधी तुझ्यात.
अरे मी काय सांगतो कासरा सोड तू कासरा सोड टाप घाला आधी टाप घाला आधी आणि कासरा सोड हा आधी टाप घाल मी सांगतो तुला आणि सोड आता कासरा सोड तू हा? ते आता गारठ्याच म्हणते आता घासात कॅमेरामॅन ऍक्शन 1 2 3 सुलतानचा सांगायचा विषय सुलतानच्या ह्यो सोड कासरा तर असं चालत चालत शेअर करेल बघ काय बोलायचं मला सांग तू बोल सुलतानचा विषय काय काय करायचं या गोष्टी सोड नको पण मी नाही सोडत गाडी मी मागे जातो आता काय तर रे की जीप का बाहेर काढली रिक्षासाठी लय मार खाची माझ्या रिक्षासाठी गोळ्यागत नसतो काय ना बाबा मी आहे आता बोलू का तर विषय काय आहे तर बघा आपण चाललोय आता भाजीला घेऊन कुठं चालवायला तर यो बबलू पुढे पम आहेत मालक आहेत स्वतः ह्यो माझ्या बघा यो याडा माझ्या ते समालोचक बाई मा यो आले बघ काय जरा चालवायचं धावला हो कॅमेरामॅन ऍक्शन लगेच घेईल अरे व्हिडिओ चालू आहे आता मागणं चालू आहे मला महत्वाचं थांब जरा गोळी लांबती गाव होतं बापानं स्पीड का लावली एवढी शिकायला नको नाही हाताला कोण राहिले नको जाईल नाही पण म्हणून धरला की काय दादा त्या टांबाला एवढा मारे का चला घे पुढे ओळखू नकोस कामल्या ये टाप आहे रे टाप आहे पळून जाईल बिन कामा डोसक्याला ताप आत्ताशे झालाय कौर शिपूड बिपूड हलवायला लागलाय हा पाठी कशी होती लांब निघे हा जाणार हे तर आमले काय मी तू धर तो कासरा धर ती दोघं सुनील धरती ते मी पुढे जाऊ का रे दाव घेऊन होय रे दाव घेऊन पुढे जाऊ का मी लागली देसन पण फिरवायचे बरं का चल पाहिजे गपचेल बाबा गपचेल
एवढं 10-15 दिवस आपला शांत आपला खान व्यायाम कर. हा तर सुलतानचं मालक 13-12 विषय असा झाला आहे. बोलताय तुम्ही का बोलू? नुसतं मी नुसता म्हणतो. काय झालं प्रत्येकाचं गैरसमज झाले कारण की आपल्याला भरपूर जागा फटकं बसली ते. मग फोन पण आली इतकं की दादा काय विषय काय विषय. तर सुलतान ह्यो घेतल्यापासून तसा म्हणाय गेला तर आपलाच आहे. फक्त विषय काय होत होता एकदा तरी आणून बांधलेलं इथं शेडू. तर त्या बाबांना आणून सोडलं 4 दिवस म्हणजे तिथली सवय आहे त्याला. मग आता विषय असा झाला आहे सुलतानचा की म्हणजे हे किती जण तुम्ही 3 जण ही पार्टनर आहेत त्यात सुलतानमध्ये. मी हिने घेतल्याला मज्जाला द्या सोडं. हिने काय म्हणली ते दादा तुम्ही आपलं ते म्हणजे ते दादा कोण तिथे आता मला दादा म्हणत होतं ना द्या सोडून. मला म्हणली ते बघ तुला सांगतो म्हणजे असं जवळजवळ किती महिने चालू होतं 4-5 महिने झालं चालतो ही चर्चा होती की सुलतानमध्ये तू पण ये म्हणजे नियोजन सगळं आपण करूया म्हणली ते. म्हणजे नियोजन आपल्याकडे दिलं आहे सगळं सुलतानचं व्यायाम फेर हा महत्वाचं त्यात महत्वाचं पार्टनरशिपमध्ये पण सुलतान आपलाच आहे. म्हणजे सासरी फॅमिलीत एक नवीन ॲड झाला मेंबर तो म्हणजे सुलतान. ते काय सगळ्याची माहिती आहे सुलतान आणि कमेंट पण येतं ते पाहिले की सुलतान घ्या दादा घ्यायचा काय प्रश्न. त्यामुळं आपल्या फॅमिलीनं पण घ्या समजून आपल्या दावणीत सुलतान आलेला आहे. हा आणि फक्त विषय काय ह्यात काय जागा फटका वगैरे तसलं काय नाही होय. मग आता काय झालंय सुलतानचं मैदान 23 तारखेला आहे. पहिलंच मैदान म्हणजे आपल्याकडं वाळव्यात 23 किती आहे 23च आहे का रे जोड 23. तर हे आज शेअर केलं बघा. आणि आपल्या खास भाज्याला रायबाला बघायला यायला लागलेत मुंबईवरून मनालीताई आणि दर्शन दादा. ते आता येतील 1 तासाभरात. ते आल्यानंतर तुम्हाला फोन करतो काय. तर अभिजित नागरे निघाले ते आवळायला. आणि तुम्ही आत्ता दोघं होता म्हणून थांबलाय बरं का येऊ नवरं बाद झाली का जाऊया. तुमचं काय म्हणणं आहे ते काय झालं मग बाद चक्कर झालं. 10 दिवस सांगितलं जो ठेवा ना खांदेव साहेबाजी व्यायाम रे झाली ती मानेची जखम आहे का ती एवढं टरपाल निघू दे म्हणली ती. हा 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 हो कसं करते चल चल भाज्या चल. थांबा गाडी जाऊ दे मग आली असली पिस्टन. हा चल भाज्या चल ए आता हे असं आहे बघा त्याचं काम. चल चल मागणं जरा इकडं. हा तरी सोडत नसतं या म्हणून तर बाबा या दोघां आणि हे कार्यकर्ता असतं तर अरे त्या दिवशी घोड्यावर याला बेऱ्याला व्हायता का आलाय मी सांगून हो का लांब नको अशी दिवस तिथे आरचल घ्यात पाहिजे चकड्या लाट नाही मारत कधीच अजून मारल्या मारतो मागणं जाताना कधीतरी त्याच्या. हा हे भाज्याचा व्यायाम चालू आहे बघा. आणि हो रायबाचं पण शेअर करायचं आहे कारण रायबा शेटला इंजेक्शन झाली 3. मग त्या डॉक्टरने सांगितलं की रायबाला पण एक 5 दिवस माझ्यासाठी विश्रांती द्या म्हटलेली कारण की इंजेक्शन केल्यामुळं नुसतं असा आता हे कसं भाज्याला व्यायाम घेतला तसं चालवा म्हटली त्याच्यावर जोड ठेवू नका. ओके म्हटले काही अडचण नाही. तसा म्हणा गेला तर हे काय 2000 किती 25 आता जाणारच. मग मी बनवतोय जाऊ देच बघा 2026 आपल्यासाठी कसं आहे. होय 2026 आपल्यासाठी चांगला येणारच. काळ्या दगडावर पांढरी रेषा 100% येणार त्यात काही विषय नाही. होय वर्ष झालं बसला डायरेक्ट आज जाऊ दे. आणि एक शेअर करायचं राहिलं आपण नंबर चेंज करणार आहे. गेट दाबलं पाहिजे औषध लावायचं आहे साहेबांनी. भाज्या आता नाही काय तर कोण आले बघू शकता.
कोण आलंय बघा तुम्हाला बाळ बघून रडायला लागलं दुसरी मम्मी आली तर होय काय आणि बसलं पण खाली ए बाळू, शिशू काय सोनू माझ्या वाट बघितलं तुम्ही हो सकाळपासून वाट बघते त्या काय दादा तरी एक दर्शन दादा लेक माझा होय काय होय मग ताईंचं मनापासून प्रेम आहे तू पण बसला हा पण तो तर रडायला लागला तो खूप असं म्हणजे टप टप पाणी गळत होतं होय तर तसाच आहे भावनिक हे पण सगळे बसले हे पण बसलं सोडायला सांगत होतं सारखं जरायची भीती वाटते आम्हाला काय नाही करत त्यांच्या बाळाला भेटायला आणि होय. ताईंचा इतका जीव आहे बाजीवर बास मगाशी आल्याला कंठ फुटलाय व्हिडिओ मगाशी. चालू नव्हता पण म्हणजे बाजी पण त्यांच्याजवळ बसला होता चाटत चाटला होता मला चाटला हो कारण थोडेसे दुसरे फॅमिली मेंबर आलते भेटायला माझी गोणी माझी ही आहे केवढी डोळ्याच तुला दाखवायचं आहे. हो. सोना आता राहू दे काय तू बा नाही काय करत ऐका पहिला पाक इतका जरी झाला तरी हात ते डोळा दाखवत नव्हतं हे- आता म्हणजे हे आता हा डॉक्टरांनी हो हा, का ताई? हे हो असं का काय? ताई रडायला लागलाय ए बाळा होय तर सोनू अरे माझी बाबू आहे तू माझी बाबू ताईंचा लय जीव आहे त्याच्यावर कोण आलं तरी रडते काय झालं काय झालं काय बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. ते धुरी देतो का ना मी ते जाई बघा ते धुऱ्याने असते बारका बाळागत बघ, बाळा आम्ही काय सांगते ताई की बाळ- जराशा मागं मागं ना एकदम पाय पडून पाय. तुला की आम्हाला गुलाल फक्त एकदा साध्या मैदानात केला तरी चालेल. आम्ही खुश आहोत पळ फक्त बाकी काय नाही काल लेकीचं हे केलं की हा भेट घडवून दिली की लेकीची काल हो हो त्यामुळं लेकीनं पण सांगितलं त्याला पप्पा सगळं पळा म्हणून आता. सोना काय रे बाळा काय झालं माझ्या मुलीला? तू चाटी पण केली मला सगळं केलं हं? तर ताईंची तर एवढी इच्छा आहे की बाजी लवकरात लवकर बरा व्हावा ही बास झाला आणि दर्शन दादा दर्शन दादा हे दर्शन दादा आता दर्शन दादा. सांगतो तुम्हाला हा आपले जे रुद्राक्ष होते जे चांदीमध्ये हो काय? लॉकेट करून दिलं हा. तर हेच ते दर्शन दादा आणि दर्शन दादा कुठल्या दारात आले हो दर्शन दादा मृत्यूच्या दारात आलेत कारण मॅटर लय मोठा झालेला हो सांगा की. तू सांग की मला आता तू सांगा दर्शन दादा बोललेलेच नाहीत व्हिडिओत तुम्हीच सांगा हो दादा का हो तर तर दर्शन दादांच्या म्हणजे दर्शन दादा काय करते तर दर्शन दादांचं ज्वेलरी शॉप आहे आणि ते शॉपवर बसलेले असताना अचानक 3 आले थे ना मुलं चालीत आणि त्यांनी डायरेक्ट धारदार चाकून गळ्यावरच असा फिरवला पण त्यातनं उठून दर्शन दादांनी त्या मुलांना धरलेलं होय आपण दर्शन दादा म्हणजे नशीबच आमचं की ते 1 इंच काय म्हणा MM हा 1 MM जर अजून वारात गेला असता तर तिथं आहे ना त्यांच्या तिथे गळ्यावर ते असं काळ दिसतंय की ते आणि यांची ओळख करून दिलेली नाही का दिली असं हो तर हे म्हणाली ताई आणि म्हणाली ताईंचे सुपुत्र डॉक्टर आहे ते डॉक्टर कोणीकडे आहे सांगायचं मी दादरला आहे राहायला आणि शिवडी मध्ये आहे प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस चालू आहे अजून त्यांचं मेडिकल आणि खरंच डॉक्टर तुम्ही ताईंना घेऊन आला मला हा म्हणजे ते काय माझं की माझ्या खरंच, लेकाने माझी इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण केली. केली त्याला मी ते सांगितलं की माझे आशीर्वाद आहे तुला की तुम्हाला इथे घेऊन आला बकासूरकडे आणि इथे त्या मला घेऊन सारख्या आला. म्हणत होत्या मी माझ्या मुलांना सांगत्या मला एकदा तरी तिथनं आणायचं त्याचा दगडूशेठचा पण तिथे हे केलं मी हा हार लावले पायाजवळ तिथे राजा आणि बाजीला आणि हे केलंय बकासूरच्या डोक्याला पण तिथे लावून हा. त्याचा आशीर्वाद आणलाय तुला तर ताई आधी बकासूरच्या फॅन आहेत नंतर बाजीच्या होय. नंतर रायबाच्या आधी रायबाच्या होत्या पण नंतर बाजीच्या झाल्या तो बा- आता टुनुक टुनुक उड्या मारायचा ना ते तुम्हाला, राजा हे हा. दादा पण तिथे सोडायचे हो मग शेतामध्ये, हा. ह्याच की ह्या पलीकडच्या हा, तिथे त्यापासून माझं लक्ष ह्याच्याकडे काय जाते बघा तू बघतो कसा मधला हो, हाय, ब्रह्मा. पिंट्या पिंट्या सगळे हाय. खुश झाले ए पिंट्या काय रे काय चाललंय म्हणणार आम्ही पण खुश झालो बाळांना भेटून सगळ्या माझ्या ह्या बाळाला भेटून तर मी खूप खुश झालो खूप खुश झालो ह्याच्यात कसं वास बघा ना हा तेच मी तुम्हाला सांगणार होतो वास गोड येतो याचा लय भारी वास येतो मी कधी कधी वास घेत बसतो त्याचा तुम्ही वास घेऊन बघा का वास कसा येतो मी झोपू तुझ्या त्या गोळागत वास येतो त्याचा झोपू मी हा बाबू झोपू असं तुझ्या इथे झोपू म्हणजे गुंडी तुला त्या- किती लाड करून मी काय असं मला सांग ए, डोळे पाणी कशाला आणतो हा बाबू पाणी कशाला आणतो डोळ्यामध्ये कशाला आणतो मला सोडून तू चांगलं होणार आहे खूप चांगलं होणार हा खूप चांगलं होणार हो, हो. आणि
ह्याचं एक वैशिष्ट्य बघितलं का त्या रायबाचं, त्याच्याजवळ कायम ब्रह्मा असायचा 700 किलोमीटर लांबचा. आता आणि 700 किलोमीटर लांबचा त्याच्याजवळ आहे, आणि दोघं अशीच बसायची तिथं. तिकडे पण जाऊया आपण साहेबाकडे. ताईंचा काही पाय निघेल. हो, आपल्याला ती बांधून ती बघायची आहे भूक ना. गेली, भूक गेली आमची. आम्ही तिकडे जाणार. आणि दर्शन दादांना आल्या झोप. डॉक्टरांना पण आली असणार आहे, कारण ड्रायव्हिंग केलंय पहाटेपासनं. आणि रात्री काल तो उशीर आलाय ना, हा बरोबर बरोबर. घरी उशीर आला. चला आता रायबाकडे जाऊया. तर आमच्याकडून डॉक्टर धन्यवाद की तुम्ही ताईंना इथं घेऊन आला म्हणून. कारण खरंच म्हणजे ताईंची इच्छा होती आणि त्यांना म्हटलं एकट्या तुम्ही बसमध्ये बस, आम्ही तुम्हाला इथं पिकअप करतो. तर बोलल्या नाही, मी एकटी नाही येऊ शकत. आणि हे आमचं पिल्लूच आहे, म्हणजे आता व्हिडिओ ताई करते, हे आमचं पिल्लू आहे आणि आम्ही त्याला बाळ आणि पिल्लूच बोलणार आहे. कोणाला किती काही हे झालं ना तर हे बाळ आणि पिल्लूच आहे आमचं. माझे तर पिल्लू आहे, म्हणजे पिल्लू आहे. घेऊन येतो तू मुंबईला बाळा? मुंबईला येतो? ए सुनो, मुंबईला येतो? रडायला लागलाय तो. मुंबईला येतो तू माझ्या बरोबर? येतो का तू? ती आर्या पण आहे तिकडे. आर्या तर भुंकत बसेल. त्याला ना हा चलो, चल रायबाकडे आता जाऊन येतो आपण, हा? तू रडायला हा, गोळ्या घे. रडायला लागलाय बा. काय इथंच दिसत नाही ना. हा, चलो. आता उद्या मी सकाळी पण येते, माझ्या बाळाचे लाड करायला मी सकाळी पण येते. माझं आज एवढं मन प्रसन्न आहे, एवढं मन प्रसन्न आहे माझं. आज मी खूप खुश आहे, म्हणजे मला एवढी खुशी झाली आहे ना, खूप खुश झाली. माझ्यात कुठून अशी ताकद येते मला काही कळतच नाहीये. हा, नाही तर हो डॉक्टर, रोज अशा असतात की आजच आहेत? नाही आजच आहे. आजच आहेत ना. सीन बघायला कशी बसली. तर ताई म्हणतात की मला आधाराशिवाय चालायला येत नाही, पण आज मी आत बाहेर एकदम बिंदास करायला लागल्या. बिंदास माझं एकदम. नाही बरं झालं. उलट कसं आहे म्हणजे आता त्या ह्याच्यात अजून पुढच्या वेळेस येण्यासाठी अजून जरा उत्साही राहतील की परत कधी भेट घडत्या. हात आणणार मला. आणा काय डॉक्टर. आणि तुमच्या मिसेस वगैरे सगळी या, तुमच्या ताई हो, रसिका ताई रसिकाताई. आणि ताईंचे मिस्टर सगळीच या. तुम्ही कोकणात जाताना इकडं जात नाही ना? नाही नाही, आम्ही तो मुंबई गोवा हायवे ना, हा बरोबर बरोबर. नाहीतर मग येता जाता तुमची इथं भेट झाली असती पूर्वी होतं हा रस्ता आमचा, पण आता तो रस्ता झाला ना. त्यामुळं. बरोबर. चालतंय आता ताई, चला हे जी लेक बघूया. चला चला. बसल्या तोवर. सकाळी लई चंचल असते ती, हात लावून देत नाहीत. आता खाऊन पिऊन निवांत आहेत. चला तिकडं चला चल सोनू. भद्राजवळ. मी याची टाप काढते. मी काय करते गोट, गोट्यात राहताय? ए चला इकडे एका बाजूला. मी उशी वगैरे आणली आहे माझी, गोट्यात खाते मी. तुम्ही खा, येते मी, हा? तर टाप सोडली बाळाची. बस आता. आता रायबा रुसणार आहे ताई तुमच्यावर. हो का, इकडं रडायला लागलाय. ए सोनू, काय रे बाळू? हे बघू, काय झालं तुला? अरे बाळा आज काय झालं? काय झालं? हो 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 हो, काय झालं? काय झालं माझ्या बाबूला? का त्याचे लाड करतो म्हणून तुला हे होता? हो डोळ्या, अगं काय हे पाणी बघ त्याच्या. हो तर तोंड लपवते. कशाला कशाला? ह्याच्यात नाही जाऊ शकत ना आपण. नाही, असू दे. चला आपण काय बघूया. रडी करतो तू? काय रडी करतो? असंच वाईट वाटतंय अवलई. चल आपण हे बघूया. ते ताई पडचिला शिस्तीत चला, एकदम शिस्तीत. ती लाली कुठे आहे? हो काही लाली. या 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 या. लाली, रायबाजी उठणार. लेडीज बघितल्या की रायबाजी आई म्हणून. नाही डॉक्टर, तुम्ही जावा आणि बानूला हात लावा. ती त्याची आई हे करते. जा ना. ती तुम्हाला काय नाही करणार. बाजीची मुलगी बघायची. तिचे डोळे बघ कसे झाले. आता बाजी आहे ना बाहेर, त्याची मुलगी ही छोटी, ही बानू बानू ही. आणि हा ब्रह्मा, हा उभा येतो. हा हात लाव ना तिला. हात लाव. ही उठणार आहे, उठेल का गं? नाही, ब्रह्मालाही चंचल आहे तशी ही रायबा सारखे निवांत असते. पप्पा ब्रह्मा. मार. ए ब्रह्मा. अगं त्यांचं आता झोपायचं टायमिंग. हा तेच. हो ताई बोललेल्याच की म्हणजे डॉक्टर बानूलाच हात लावणार मी आहे. बोलली ना तुला की त्याला आवड आहे तशी. तो रायबा असं आहे ना बाबू, असा होता ना, असे ते सोडायचे. हा चाटू दे. सोडायचे त्याला, असे टुणूक टुणूक उड्या मारत, पाय मागचे हे करून. ते वांडायले. काय नको. आम्ही नाही उठा हे करत आहे. ती कशी बावरल्या बघितलं सर. पाय टाकते तिला पाय टाकला. आलं म्हणजे चलो. अहो ती बाजीची मुलगी आणि रायबाची बहीण नाही, लाड करून घेण्यात पटाईत.
किती सॉफ्ट सॉफ्ट आहे ग हे. हो एकदम अशी वेलवेट सारखी स्किन आहे तिची. ही आता महिना 1 महिन्याची आहे. आणि हा श्रीशाच्या बर्थडे दिवशी झालाय 22 ऑगस्ट. आणि रायबा 31 डिसेंबर. आता 31 डिसेंबरला त्याचा बर्थडे. काय इकडनं ये. ती बाबा उठली तर आम्हाला भीती वाटते. ती शान नाही ते ताई ब्रह्मा शान नाही. कधी लाड करणार आणि कधी ढोसणी मारणार सांगू शकत नाही. खायला बरोबर आहे का? वास घेतो वास. काही खायला देतात का बघते हो. चपाती वगैरे आवडती नाही त्याला. सकाळी त्यांना प्रत्येकाला ते पुडा कुठे ठेवला? पेढे आहेत दादा. हा आणि त्याला ते ओ ती पेढा ना. मम्मी तिकडं सरकी हा तेला द्या. तो खातोय बघा. थोडासा तोडा दे. तर दगडूशेठ गणपतीचा प्रसाद आहे. खाते आतमध्ये झालं जवळ जा तिथं. हे पण मम्मी ते उठले. ती उठली. हो का इकडे निघाल्या. आईला सांगत्या उठ. अहो काय घाबरू नका. अहो घाबरू नका. कारण तिची एक थोडीशी लाट पडली आम्ही. नाही ती पेढे काय करूया सांगितलं ना दूध पाहिजे होतं तुला. म्हणजे इथं लाली मी. इथं प्यायचं. ओ उद्या सकाळी दूध घेऊन यावं लवकर. दादांना प्यायचंय देशी गाईचं दूध. इथं काहीतरी प्यायचं हा तुला. चालते की. ती कसं तिला पाजायला लागली का नाही की देणार. नाही ती नाही ऐकणार. ह्यांचं रुटीन कसं आहे दादा सांगू का दुधाचं. ती पण 11 वाजता हो का लागली का प्यायला. म्हणजे एनी टाइम पेत असते. भूक लागली की आता हो का बानू पण प्यायला. कुठून पण गेले तर बाहेर. नको, तिचं नको. प्रोटेक्शन. हा ती नाही शानी. जवळ येऊन देत नाही लेडीजला. हा पुरुषासनी काय हो का ब्रह्मा दादा प्यायला लागलाय. हा हे असं चालू असतं रात्रपर्यंत हो का. जा की बघा. आता हे सगळ्यांचं दूध प्यायचं टायमिंग झालं. गईला दे. दादा त्या लास्टच्या गाईला द्या. लास्ट चायला दे. हे ज्या ब्रह्माच्या आईला ती काही पण द्या. मुलगा तो चपलाचं माझं असू देल ग श्रीषा. सगळी ही अशी काय करते? ती काय नाही अशी चाट माग सरते दूध पाचत्या नाही. तिला राहू दे. ती पण तशीच आहे. तिला द्या ब्रह्माच्या आईला. ती खाती बघा. लय छान आहे ती. मग मी आईसनी म्हणले हं? दादा तिला सोडणार नाही. तिला उद्या सकाळी बाहेर घेऊया की वडा किती पण मॅटवरनं पायच खाली ठेवत नाही. ही बाबा ही खूप आहे. लाली. ही लय वांड आहे. तुणूक, तुणूक. अहो आम्हाला खरंच वाटलं तुम्ही लवकर आला असता सकाळी. लय छान वाटलं असतं अजून. आता काय रस्ताच संपत नाही. सारखं आपलं त्या कुठे आलो 2 तास. किती वेळ आपले 2 तासच दाखवत आहे. लक्ष्मी लक्ष्मी. ऐ थांबा. हा पाणी पित नाही गोष्ट खात नाही. लय नकर आपण जेवढं नकर करू का दादा काय? आपण जेवढं लाड करू का तेवढं ती आधीच करते. भाज्याला पाणी सेपरेट ताजं लागतं. म्हणजे गरम गरम पुण्याला का गायचं तरी वास घेतो बाजूला. तिला जर भाजी पहिला पाणी कुठं पेत होता. इथं मग सिंटॅक्स मध्येच पाजायचं. ते पण चालू करून आता प्यायला लागला पाणी. लावलंय ते म्हणजे ते नसतं. आणि ताईंनी घातले लॉकेट बघितलं का दादा. बाजीच्या गळ्यात लॉकेट आहे. माझी तर नाही बघितलं होतं. नाही काय एकच राहिलं. मला ते हे करते माणूस मला खेळायचं. खाल्ला काय बरं राहू त्याला सकाळी भरड्यात घाला. चला चला आता जाऊया जीवया जरा. हा आराम करा तुम्ही पण. करा. चला करा बाळांनो. चला. लाली तरी आता जरा अशी लाडकायला लागल्या. तिचे डोळे लय छान आहेत. ती एकदम हे होते. हा या ताई तुम्ही आद्या. ओके चेंज झाला मोठी झाली. शिळीने खाल्लं.